आमच्याच लग्नाचा 10वा वाढदिवस. कशी 10 वर्ष निघून गेली खरंच कळलं नाही. एकमेकांवरती खूप चिडलो, रागवलो, ओरडलो देखील सुद्धा. पण ही 10 वर्ष खरंच खूप मेमोरेबल होती. कारण आमच्या आयुष्यात आमचा अय्यांश आला होता. आमचं घर झालं होतं आणि खूप साऱ्या गोष्टी अजून अचीव्ह करायच्या आहेत. त्याच्यामुळे कुणी धडपडलं तर त्याला उचलायचं, त्याच्यासोबत जायचं, त्याला सपोर्ट करायचा. हेच आमचं पुढे देखील असणार आहे. आज काय मज्जा झाली तुम्हाला सांगते. आज काय आम्ही काही सेलिब्रेशन म्हणजे एवढं काही करणार नव्हतो. पण म्हटली चला ठीक आहे, ऑफिसमध्ये आहेच तर संध्याकाळी काहीतरी करू. पण दीपक गेला होता त्याच्या भावाच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी, त्याच्यामुळे तो लेट आला. आणि माझं काय झालं, ऑफिसला गेली होती आणि अर्धा तास मी लॉग इन केलं ना, तेव्हा तिथपर्यंत मी काम केलं. पण त्याच्यानंतर आमची लाईटच गेली. त्याच्यामुळे ती 5 तासांनी आली. म्हणजे काही बॅकअप नव्हता, सर्व्हर नव्हतं. सगळे तिन्हीच्या तिन्ही फेस आमचे उडाले होते. म्हणजे पूर्ण आमच्या IT पार्कचे त्यांच्या सगळ्यांचे गेले होते. त्याच्यामुळे आमची मज्जाच होती. म्हटली काय करायचं, छान मूवी बघूया. त्याच्यामुळे एक साऊथ डबिंगचा एक पिक्चर होता अडेला म्हणून, तो आम्ही मस्त बघितला. आणि मला सध्या आता हॉरर मूवी खूप बघायला आवडतात. चला आजच्या दिवशी थिएटरमध्ये नाही पण मोबाईलमध्ये मूवी बघितल्याचा आनंद फार वेगळाच आहे. आणि काही असं सेलिब्रेशन नव्हतं. घरी येऊन छान अशी अंडा बिर्याणी बनवली आणि बिचारा आत्ता आला, पटापट खाऊन घेतोय. आणि आता आयश आमच्यावरती रागवलं आहे, कारण त्याला माहिती आहे आमचा वाढदिवस आहे, दोघांचा वाढदिवस आहे. म्हणून तो म्हणतो मग केक नाही का. तो आता तो चिडत चिडत माझ्याकडे आला. म्हटले ठीक आहे, डॅडीचं खाऊन होऊन जाऊ दे, त्याच्यानंतर तुम्ही दोघे जा, छानपैकी पेस्ट्री घेऊन या. आणि मी आता सध्या खाऊन घेते, कारण मला खूप भूक लागलेली आहे. म्हणून तुम्ही दोघे जाण छान पेस्ट्री घेऊन या. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. त्यासाठी फॉलो करा. चलो बाय.